हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर अशाच मजेत राहा आणि माझे नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहत राहा. तर एकादशी जवळ आली आहे आणि एकादशीसाठी तुम्ही अशा पद्धतीने अगदी काही वेळात म्हणजे 10 ते 15 मिनटामध्ये तुम्ही खिचडी बनवू शकता. फक्त अगोदर काय करायचं आहे, साबुदाणा भिजत घालायचा आहे. आज खायची आहे आपल्याला वहिनीच्या हातची खिचडी. तर वहिनीने बनवलेली आहे खिचडी मस्त. हे पहा खिचडी एकदम मोकळी सळसळीत आणि छान खिचडी झालेली आहे. तर खाल्ल्यानंतर टेस्ट कळणारच आहे तुम्हाला. चला तर मग पाहूया वहिनीने कशी खिचडी बनवली. खिचडी बनवण्यासाठी वहिनीने घेतलेले होते 1 वाटी मोठी शेंगदाणा भाजून घेतले मस्तपैकी लालसर डाग पडेपर्यंत आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेतले. खरं तर मिक्सरलाच वाटायचे होते बरं का, पण लाईटच नव्हती. त्यामुळं मग काय केलं, खलबत्त्यामध्ये कुटून घेतले. त्यानंतर 1 वाटी मोठी साबुदाणा भिजत घातलेला होता. साबुदाणा कमीत कमी 4 तास भिजून दिला. म्हणजे 4 तास साबुदाणा भिजल्यानंतर चांगला मऊसूत साबुदाणा होतो आणि खायलाही टेस्टी लागतो. मऊसूत खिचडी होते. काय होतं, काही काही लोकांचं काय होतं, खिचडी खाल्ल्यानंतर पोट दुखतं. साबुदाणा चांगला भिजून घ्यायचा आणि चांगली परतवण्यात गेली ना, तर खिचडीने काही त्रास होत नाही, काहींना सहन होत नाही. तर मग खिचडी बनवण्यासाठी 1 वाटी साबुदाणा मोठा चांगला 4 तास भिजून घेतला. नंतर 4 ते 5 मिरच्या घेतल्या हिरव्या आणि चवीपुरतं मीठ टाकून मिरची बारीक कुटून घेतली. मस्तपैकी शेंगदाणा तेलामध्ये भाजून घेतली. हे पहा अशा पद्धतीने तेलामध्ये मिरची जर भाजली ना, तर मिरची आपली उगीर लागत नाही आणि खिचडी खायलाही टेस्टी लागते, उगीर उगीर लागत नाही. तर मग आपली मिरची चांगली लालसर भाजून घेतली. त्यामध्ये टाकले कुटलेले शेंगदाणे पुन्हा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. तर हे पहा अशा पद्धतीने मग शेंगदाणे परतून घेतले. त्यानंतर उकडलेले 4 ते 5 बटाटे बारीक कुस करून घेतले होते, ते टाकले. बटाटा जास्त उकडून घ्यायचा नाही, कारण बटाटा जर जास्त उकडून घेतला ना, तर मग आपली खिचडी चिकट होण्याची शक्यता असते. तर मग म्हणून मग मी बटाटा काही जास्त उकडून घेतला नाही. तर हे अशा पद्धतीने आपलं बटाटे उकडून परतवून होत आहेत तोपर्यंत बोलूया आपण वहिनीशी थोडंसं. तुझी शिवती ते दाखवू शकते ना. मला चांगलं यायला लागू दे ना जरा. पण एवढे एडिटिंग शिकता आली पाहिजे म्हणजे ना. ते करायला त्याच्यात वेळ घालावा लागेल मला. शिवायचं का काय. मी आता 3-4 वर्ष चांगलं माझं ट्रेनिंग झालं आता मस्त. आणि बघून बघूनच शिकले मी. खरं तर माणूस कुठलंही काम बघून किंवा अनुभवातूनच शिकत असतं, बरोबर ना. आणि मस्तपैकी लालसर रंग येईपर्यंत खिचडी परतवून घ्यायची आहे आपल्याला. हिरव्या कुणाकुणाला काय होतं, हिरव्या मिरचीची खिचडी न आवडता लालसर खिचडी आवडते. तर हिरव्या मिरचीची खिचडी खूप छान होते. तर हे पहा अशा पद्धतीने मग वहिनीने मस्तपैकी गरमागरम खिचडी बनवलेली आहे आणि खायला तर एकदम भारी. वासच एवढा छान सुटलेला होता. मग खाल्ल्यानंतर तर समजणारच आहे की खिचडी कशी झाली ते. तर हे एक 10 मिनिटं खिचडी मस्तपैकी परतवून घेतलेली आहे. थोडं थोडं मध्ये मध्ये गॅस थोडा कमी केला होता, कारण जास्त फुल गॅसवर परतवली तर खाली जळण्याची शक्यता असते. तर झाली आपली फायनली खिचडी तयार. चला मग आता खायचीच सुरुवात करायची आहे. गरमागरम खिचडी खायला एकदम भारी लागते. तर मैत्रिणींनो, कुठलाही उपास असो, महाशिवरात्री असो किंवा रेग्युलर आपण धरतो, शनिवार सोमवार असो, कुठलाही उपास असो, अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत खिचडी तुम्ही नक्कीच करून खा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट टाका, जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त खा. बाय, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.